प्रोप्रायटर आकाश जास्त वेळ घेणार नाहीये, तर आकाश बोलत नाहीत, परंतु विथ द बॉल आणि विथ द बॅटनी चांगली कामगिरी करतात. कॉंग्रॅच्युलेशन आकाश अँड ऑल बोथ टीम. तर जाऊया आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक मिस्टर हार्दिकजी किनी. या पण विराथन खुर्दचा आवाज ऐकूया. मूर्ती लहान कीर्ती महान मिस्टर हार्दिक किनी यांचा. धन्यवाद. कॅमेरामॅन प्रथम जाधव, तुषार कुर्ले, यज्ञेश भोईर, चिन्मय कुर्ले अँड प्रोप्रायटर गौरव पाटील. धन्यवाद प्रमोद सर. स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय श्री राहुलजी सालुंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आपण पाहतोय, ती स्पॉन्सर केली गेली आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. राहुलजी सालुंके साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एक मोठी संपत्ती असून देखील खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जी मायेची आणि त्याचबरोबर सहानुभूतीची जी एक मोठी श्रीमंती आहे. खरोखरच राहुलजी सालुंके साहेब सलाम तुमच्या कार्याला. आणि त्यानंतर तुषारजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तुषारजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तुषारजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी एकंदरीत 5वे आणि 6वे क्रमांकाचे जे चषक आहे ते स्पॉन्सर केले गेले आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय बालूमामा करत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. धन्यवाद तुषारजी पाटील साहेब. महाले कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय समीरजी महाले साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून तुषारसाठी एक स्पेशल कॅश प्राइज आहे. 3 बॉलवरती 3 चौकार झाले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज तुकासाठी असेल. समीर महाले साहेब यांच्या माध्यमातून हा सुद्धा बॉल फुलर लेन्स तरीके पाहायला मिळाला. मिडॉनला फुलर सुहान तरीके आपल्याला पाहायला मिळतात. सुहानची फिल्डिंग या ठिकाणी लाजवाब राहिलेली नाहीये या मॅच मध्ये. दुसऱ्यांदा ही चुकी त्यांची होताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावती 4. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील गोलंदाज निनाद समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहतो कॅच ड्रॉप झाल्यानंतर तिसऱ्या बॉल वरती हा प्रहार केला गेलाय. तुषार कुर्ले यांच्या सन्मानासाठी हा चौकार. चांगला स्ट्रोक तरीके पाहायला मिळाला. बॅटचं फेस ओपन केलं आणि तदनंतर बरोबर इनफिल्ड वरून हा बॉल क्लिअर केला. पुन्हा एकदा तुकाचा क्लास एक्स्ट्रा कव्हरला, परंतु इथे या बॉलवरती फ्लॉप शॉट करत असताना अज्जू भगत हे टिपाय जाईल. फलंदाज तुषार बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट कपास लाईन या संघाला पहिला धक्का गॉन. मैदानाच्या आतमध्ये रवींद्र मेहरला आपण पाहू शकतायत. आंधी तुफान का दुसरा नाम रवींद्र मेहर आणि तो बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकावरती 8 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. निनादच्या पहिल्या 3 बॉलवरती रन्स खर्च होत होत्या, परंतु निनाद असा खेळाडू आहे जो लगेचच रिप्लाय देतो. फॉलोइंग स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फॉलोइंग स्विफ्टचा प्रयत्न अनेक वेळा रवींद्रने केलाय, परंतु आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याला यश मिळालेलं नाहीये. स्पेशली त्याच्या बॅट मधून लॉंग ऑनला जे फटके येतात त्याचा बॅटचा फॉलो थ्रू पाहण्यासारखा वाटतो. इथे सुद्धा चांगला बॉल तरीके आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल खाली राहिला होता पडल्यानंतर.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 8 वरती एक धक्का कपासला आणि या टीमला लागला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. या ठिकाणी कृष्णाचा खऱ्या अर्थानं जे मोमेंट्स कॅप्चर केले गेलेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिला बॉल स्ट्रायकिंग वरती याज्ञिक, पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती त्या ठिकाणी ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा किरण भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. धावसंख्या देखील वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 9 रन स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. याज्ञिक आणि रवींद्र मेहरला आपण पाहतो क्रीज वरती. दोन्ही फलंदाज ट्रस्टी आहेत. ज्या पद्धतीनं मागच्या काही सामन्यांमध्ये दोन्ही फलंदाजांनी तो परफॉर्मन्स दाखवला. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये कृष्णा. वॉट बाउन्स बॉल या ठिकाणी उचली प्राप्त झाला. या बॉलला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं गुडलेन स्पॉट वरून बरोबर चेस्ट लेवलला, शोल्डर लेवलला हा बॉल निघून गेला. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे कृष्णा राऊतची. अनेक सारे व्हेरिएशन त्याच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत आणि त्या व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी करत असताना पहिल्या चेंडूवरती सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी कृष्णा राऊतची आपण पाहतोय. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑफ साईडला हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी धावताय. सुहानला आपण पाहतोय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. याआधी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं होतं आणि या डबलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोस्ट डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या 2 बॉल मध्ये कृष्णाची गोलंदाजी चांगली राहिली. कृष्णा खऱ्या अर्थानं मागील भरपूर वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवत आला. ज्या पद्धतीनं यादीच्या सामन्यामध्ये प्रमोद सरांनी उल्लेख केला, थोडासा हरवला होता परंतु पुन्हा एकदा मागच्या वर्षामध्ये कमबॅक केला आणि त्या ट्रोलर्सला, त्या हेटर्सला त्याने उत्तर दिलंय. इथे चांगला स्कोर ड्राईव्ह खेळला जातो. सुहान त्या ठिकाणी येत आहेत, चुका करतायत. आतापर्यंत ती सुधारणा झालेली नाहीये आणि याज्ञिकच्या बॅटमधून चौकार. विक चांगला होता या बॉलवरती. बॅट तरीकेने स्पर्श केली आणि तदनंतर हा बॉल ज्या वेगानं निघून गेला गॅपमध्ये. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. कृष्णाच्या विरोधामध्ये या बॉलवरती चौकार आला. आता इथे याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंग मध्ये रन्स होत नाहीयेत. हॅमर केलं या बॉलला डीप मिड विकेट वरती. क्षेत्ररक्षक आदित्य तरीकेने पुढे येत आहेत. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती घेतलाय. शेवटच्या 2 बॉलवरती रवींद्रला स्ट्राईक हवी आहे आणि जितका वेळ रवींद्र स्ट्रायकिंगवरती राहील तितका वेळ धावा येऊ शकतात. आतापर्यंत 2 बॉल त्याने फेस केल्यात. मागच्या ओव्हरमध्ये निनादच्या विरोधामध्ये तिथे रन्स झाल्या नव्हत्या. आता कृष्णाच्या विरोधामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला रवींद्र मेहर आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा राऊतला आपण पाहतोय. एक चांगली फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय. 5वा बॉल या ओव्हरमधील ऑफ्टनवरती होता, लेफ्ट केलं. एक धाव मिळेल एक्स्ट्राच्या माध्यमातून. धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचले. आतापर्यंत आपण पाहतोय 17 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहू शकतात. निनाद यांचा जर विचार केला तर एक परफेक्ट कॅप्टन आणि एक परफेक्ट विकेट किपर, मास्टर माइंड विकेट किपर, त्यांना चांगलंच माहिती होतं. रिव्ह्यू जर घेतला तरी इथे त्याचा फायदा मिळणार नाही. त्यांनी जरूर नकार दिला कृष्णाला. 17 धावा स्कोर कार्ड वरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. कृष्णाच्या विरोधामध्ये रवींद्र बॅटिंग करताना दिसतोय. 5वा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्वतः कोसळलाय परंतु संघाला कोसळू देणार नाहीये ही मानसिकता आणि त्याच्या बॅटमधून चौकार. 4 धावा.
धावसंख्या फलकावरती 21 धावा फलकावरती आपण पाहतोय. रवींद्रच्या बॅटमधून हा चौकार येताना दिसला कृष्णाच्या विरोधामध्ये. कृष्ण थोडासा महागात पडतो या ओव्हरमध्ये. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या विरोधामध्ये. इथे सुद्धा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु सातत्यानं या ठिकाणी पडून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत रवींद्र. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. कृष्णाकडून या ओव्हरमध्ये अपेक्षा भरपूर होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं निनादची गोलंदाजी सुरेख राहिली होती आणि शानदार गोलंदाजीचं पृथक्करण त्याने दिलं होतं. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये कृष्णाच्या विरोधामध्ये चांगला रन्स येताना दिसला आणि एक रिदम मिळाला याज्ञिक आणि रवींद्रला. रवींद्र थोडासा संघर्ष करतोय, परंतु लवकरच त्याचा प्राईम जो तो प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 21. कपासी लायन्सचा या ठिकाणी हा कक्ष आपण पाहतोय, खेळाडू कक्ष प्लेयर्स डगआउट मध्ये. त्या ठिकाणी शांतता सध्या तरी दिसते, परंतु कदाचित वादलापूर्वीची ही शांतता असू शकते, कारण 2 तुफान मैदानामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आसान क्या है मन में चल रहे तुफान को जगाना, आणि ते तुफान या ठिकाणी निर्माण करतील का? तो समोर सुद्धा तितकाच स्टँडर्ड लेवलचा त्या ठिकाणी बॉलिंग अटॅक अवेलेबल आहे आणि त्याचमुळे आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडेल. नयनला आपण पाहतोय, हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक मिळवलं आजच्या दिवसामध्ये, आणि त्याच बॉलरला इन्व्हिटेशन दिले गेले 3ऱ्या षटकाचं. 21 धावा फलकावरती डबल हॅट्रिक मिळवण्याची ती महारत त्याने हासिल केली मागच्या सामन्यामध्ये. त्यामुळे ताठ मानेनं तो गोलंदाजी करणार आहे. इथे आपण पाहू शकता निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने हा बॉल फिरवला होता आणि ज्या पद्धतीने पडल्यानंतर बॉल बाउन्स झाला. चांगले व्हेरिएशन गोलंदाज नयन भगतकडे आहेत. आज पिताश्रींनी जे आपल्यावरती कष्ट घेतल्यात त्या कष्टाचं फल पिताश्रींना द्यायचं आहे. मध्ये आदित्य चेंडूला फील करतोय. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 22 वरती जाऊन पोहोचले. 22 धावा फलकावरती लागल्यात. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 8 वरती खेळतोय याज्ञिक आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र खेळतोय 4 वरती. अजूनही 10 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत, कारण या बॉलिंग अटॅकला त्या धावा डिझर्व करतायत. कारण जो मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं त्यामध्ये रवींद्र मेहर, पार्थ गावड परफेक्ट यॉर्कर तरीके होता. बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग मध्ये पुन्हा एकदा बॉल जातो. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बॅटिंग एंडकडे थ्रो केलाय, परंतु रवींद्र मेहरची जी फिटनेस आहे त्याला कोणी मॅच करू शकत नाही आणि 2 धावा येतात या बॉलवरती. दुहेरीच्या साह्य आणि धावसंख्या फलकावरती 24. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. रवींद्र आतापर्यंत संघर्ष करताना दिसलाय. 5 बॉलमध्ये 6 धावा, 1 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आपण पाहिलाय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. मागच्या सामन्यामध्ये जी बॅटिंग रवींद्रने केली होती आणि जी या मॅच मध्ये बॅटिंग केलं, भरपूर फरक या ठिकाणी जाणवला. या बॉलवरती इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॅट्समॅन प्रॉपर आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. अज्जूला बीट करून 6 धावांची मोहर उमटवलाय षटकार. विनोदजी पाटील साहेब पारगाव गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी या षटकाराच्या माध्यमातून त्यांचं स्वागत होताना पाहायला मिळतं. वेलकम साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अजितजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं. इथे सुद्धा बॅट स्विंग फार वेगाने झाली होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या 3ऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत मागील 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या झाल्यात नयनच्या माध्यमातून. शेवटचा बॉल त्या ठिकाणी हॅमर केले गेले. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येत आहेत आदित्य
एकच धाव घेतली या बॉलवरती, कारण रवींद्रला नेक्स्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक हवी आहे. 31 धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. नुकताच आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आदरणीय अजितजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील साहेब या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ते प्रमुख आर्थिक सहाय्यक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोठे कष्ट या ठिकाणी घेतले गेलेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 31 वरती ही टोटल आपण पाहतोय. आता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा लेफ्टी बॉलरला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. लेफ्ट आर्म मीडियम पेसर गोलंदाजी मार्क वरती उभा असेल. दुसऱ्या बाजूला रवींद्रला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सिक्स सीटर स्पोर्ट्स च्या माध्यमातून या स्पर्धेला सातत्यानं या परिसरामध्ये घर बसलं पाहण्याची संधी या ठिकाणी त्यांनी मिळवून दिले. गौरवजी पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र तुषारजी कोरले, प्रथमजी जाधव, त्याचबरोबर चिन्मयजी आपल्याला पाहायला मिळतात, यज्ञेशजी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्यांची साथ त्यांनी सोडलेली नाहीये. 31 फलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये या ठिकाणी विराजला आणले गेले. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती रवींद्रच्या बॅट मधून मिड विकेटला हा फटका आधी ठिकाणी जज करतोय आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. योग्य जजमेंट सहित रवींद्र मेहरची कॅच कंप्लीट केलाय आणि रवींद्र मेहरला तंबूचा आसरा दाखवलाय. गॉन. नवीन बॅटर स्वतः संघ मालक या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. ऋषी पाटील मैदानामध्ये दाखल झाल्यात. धावसंख्या फलकावरती 31 आणि 31 वरती हा दुसरा धक्का या ठिकाणी लागला. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती आणि त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ओव्हरमध्ये विराजने केलं. फलकावरती आपण पाहतोय. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे आणि ऋषी पाटील मैदानामध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती विराज पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवलं, त्यामुळे त्याचा ताज देखील मिळवणं त्याचं कर्तव्य. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 31 फलकावरती आपण पाहतोय. 31 रन स्कोर वरती लागला गेल्यात. 31 फलकावरती दुसरा बॉल या ओव्हर मधील राऊंड द विकेट आला आणि पहिल्याच बॉल वरती ऋषी पाटील यांच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळतो. 1 बाउन्स फाईन लेगला क्लिअर केलाय. 4 धावा चौकार. चांगला हुक शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेगला हा चौकार आला. 35 रन्स स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत झाल्यात. स्कोर कार्ड वरती तर चांगल्या स्थितीमध्ये कपासी लाईन हा संघ दिसतोय, कारण पहिल्या षटकामध्ये रन्स येत नव्हत्या. रवींद्र मेहर क्रीज वरती आला, तिथे याज्ञिकला देखील आत्मविश्वास मिळाला आणि तिथून एक चांगली सुरुवात झाली. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मिड ऑफला फिल्डर आहेत नयन भगत, खराब क्षेत्ररक्षण मनीष भोईर त्या ठिकाणी येत आहेत. चिता ऑफ मायको आणि त्याच्या माध्यमातून हा स्टॉप दिला गेला. 2 धावा मिळतील. 37 स्कोर कार्ड लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषी यांच्या बॅटमधून मागील 2 बॉलवरती चांगला रन्स येताना दिसला. पुढचा बॉल विराज राऊंड द विकेट. चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय. चांगल्या अंदाजाने या ठिकाणी फिरवलं होतं. बॉलला स्लॉट मधून बरोबर बाहेर काढलाय आणि बॅट पर्यंत या ठिकाणी बॉल येऊ दिलेला नाहीये. खऱ्या अर्थानं बॉलला फॉलोच करू दिलेला नाहीये विराजने. 4 चेंडूंचा खेळ झालाय. इथे सुद्धा चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावचीच्या रूपामध्ये विकेट मिळू शकते आणि यस धावचीच्या रूपामध्ये याज्ञिकला परतावं लागेल तंबूच्या आसराला. नुकताच आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आदरणीय सन्माननीय अजितजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 8,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मोठं सहकारी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आदरणीय अजितजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभला गेले. धावसंख्या फलकावरती 37 फलकावरती लागला गेला. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या 4थ्या षटकामधील नवीन बॅटर अथर्व मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय.
हा सुद्धा एक अपकमिंग यंगस्टर आहे आणि त्याचं टॅलेंट सफाली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं. स्पेशली त्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स दाखवला, गोलंदाजी असो किंवा बॅटिंग असो, परंतु गोलंदाजीमध्ये त्याचा स्तर आपण प्रत्येकाने पाहिलाय. 37 धावा फलकावरती टाकल्या गेल्यात. शेवटचा बॉल राऊंड द विकेट, शेवटचा बॉल हा सुद्धा लेग ब्रेक होता आणि इथे सुद्धा आपण पाहतोय रन्स मिळणं मुश्किल आहे. 37 वरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आणि 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 38चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. बच्चू बाबा 11 टीम समोर टॉस जिंकून प्रथम त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय या ठिकाणी आपल्या गोलंदाजांनी सार्थ करून दाखवला आणि कॅप्टन या ठिकाणी खुश दिसतात त्यांच्यावरती. आमचा मुख्य मंच अजितजी पाटील साहेब, त्याचबरोबर विनोदजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अजितजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय बालूमामा करत आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. अजितजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवन जोडी विनोदजी पाटील आणि अजितजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि अजितजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 8,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि त्यांचा सन्मान पार पाडला जातोय. त्यानंतर विनोदजी पाटील सरांना विनंती करेन आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बालूमामा घरात यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान पार पाडला जातोय. विनोदजी पाटील साहेब एक मोठे उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत पारगाव गावामधील आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती पार पाडला जातोय आणि या एवन जोडीच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 8,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. आपला हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आमच्या आयोजकांच्या वतीने. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवरती प्रमुख समालोचक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय प्रमोदजी शेडगे साहेब आपल्यासोबत जोडले जातील. ऑडिओ कॉम्बॉक्स थँक्यू व्हेरी मच हार्दिकजी किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. सफाळी प्रीमियर लीग 2026 आपण अनुभवतायत. या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. पंचेचाळीस नंबरची जर्सी परिधान करणारे स्वतः शमील पाटील यांना आपण पाहतायत. 40+ क्रिकेट फुलातून खेळत असताना आपण पाहिलात. 24 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण बरोबर शेड्यूल नुसार आपण पाहिलं तर 4 षटकांचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट अँड क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट रवींद्र मेहर. 5 मॅचेस 6 विकेट्स. अप्रतिम आतापर्यंत चांगलं अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ज्याने केली गेले. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या माकणीच्या मैदानात. अतिशय सुंदर व्ह्यू आपण पाहत आहेत. समोरचा जो अँगल आपल्याला पाहायला मिळतो तुषार कुर्ले. अगदी प्लेन मैदान, सपाटीकरण. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पाहायचं 4 षटकं 38 धावा. कशा पद्धतीने सुरुवात होईल. मनीष भोईर, विराज किनी आणि पहिलं षटक रवींद्र मेहर. पहिलाच बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तुषार घरतकडे बॉल निघून येतो तुकाकडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल ऑफ द मार्क मनीष भोईर. एक सातत्याचं दुसरं नाव आहे. कन्सिस्टन्सी त्याची नेहमीच पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं जीत पाटीलने अंडरस्टँडिंग बॅटिंग केली होती. एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे जीत पाटील
आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच्या खेळीवर पाणी फिरलं गेलं होतं. बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की षटकार चौकारांची परिभाषा बोलली जाते, धावा येतात, परंतु जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये असता त्यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं. पहिल्या इनिंगचा विचार करता आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढतो, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये थोडासा दबावाखाली तुम्हाला खेळावं लागतं. परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग करणं हे कर्तव्य असतं. तर अंडर प्रेशर बॉलिंग जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला मात्र कुठेतरी दबाव आणि दबाव असतो. रवींद्र मेहर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त हवेत खेळलं गेलं होतं. विराज किनी चेंडूला दिशा देतोय, चेंडूला फक्त पुश केलं गेलं होतं. 1 रन मिळेल, कारण रवींद्र मेहर एक डेंजरस बॉलर आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत सादिक राजापूरकर सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या मॅच नंतर कदाचित आखणी थोडीशी करावी लागेल. ठळक स्पष्टपणे आपल्याला सागर वरठा आमचे ग्राउंड स्टाफ आहेत, या मॅच नंतर मात्र आपल्याला डेफिनेटली अप्रतिम, कारण नाही हा शब्द सागर वरठाच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. मनीजी गावड यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचं मेहनत असेल. संपूर्ण एंटायर टीम ज्यांची नावं मी घेईनच. चांगला बॉल यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. बॉल थोडासा बाहेर निघणारा रवींद्र मेहर डोक्यावर हात देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट. बंटी दादा अर्थातच अजयजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहत आहेत, बंटी दादा यांना. त्यानंतर मनीष गावड, महेंद्र भोईर, बाळू मामा, हरेश्वर किनी, असलम शेख, कुंदन घरत, रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्स, हार्दिक किनी, अक्षय ठाकूर, भूपेश गावड, गौरव तरे, गणेश कारभारी. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन 5व्या 6व्या स्टंप्सला बॅटची एज नाहीये, लेग बाईचा इशारा येत असताना हलकासा स्पर्श करून यावेळेला स्पर्श करून जात असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बच्चू बाबा 11 जो संघ खेळतो रोहिदासजी भगत साहेब आणि दिनेशजी गवई साहेब यांचा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. बच्चू बाबा 11 संघ जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. भूपेश गावड, गौरव तरे, गणेश कारभारी, हर्षद पाटील, जॉमी, सचिनदादा पाटील, सचिनजी किनी, ऋषी पाटील. या वेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत विराज किनीच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जातोय. याज्ञिक एका साईडला आपण पाहिलं तर अतिशय सन्मानासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. चांगला फटका खेळला होता. यार फायटर्स टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय निहिल किनी आणि ओनर हे सुद्धा दोन्ही मात्र ओनर येतील, याची दखल घ्यायची आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. त्यामुळे मी विनंती करेन दोन्ही ओनर आणि कॅप्टन दोन्ही टीमचे जेव्हा विजयी संघ होईल तेव्हा सुद्धा दोन्ही टीमचे त्या टीमचे कॅप्टन आणि 2 ओनर मात्र येथील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 बॉल 31 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 31 रन. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर भेदक मारा ते ब्रह्मास्त्र यूज केलं. रवींद्र मेहर एक हरहुन्नरी खेळाडू आणि हरपन मौला खेळाडू पाहायला मिळतोय. म्हणतात ना ज्याप्रमाणे चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. पार्थ गावडला आपण पाहतायत 5वा सामना त्याचा आहे. 4 विकेट्स आतापर्यंत 4 सामन्यामध्ये त्याने घेतलेत. इकॉनॉमी जर आपण पाहिला तर 6.86चा चांगली गोलंदाजी केली या सिरीज मध्ये. आणि लीग फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पहिल्या मॅच पासून खूप चांगली पकड निर्माण करावी लागते. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 7 रन झालेले आहेत. दुसरं षटक हाताळण्याकरिता पार्थ गावड 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता राईट मोर द विकेटने. यावेळेला इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डर दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना हा बॉल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. 3ऱ्या रनसाठी पलटले होते. 2च धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. जमेची बाजू अशी आहे की विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेली नाहीये.
चिकाटीने खेळतायत दोन्ही फलंदाजाला माहिती आहे जर आपली विकेट सेफ राहिली तर कदाचित धावांचा वेग वाढेल आणि ह्याच गोष्टी खूप मायने राखतात. सिंगल डबलला तुम्ही महत्व देतायत तर मनाला तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. विकेट ज्या ठिकाणी जातात त्यावेळेला गोलंदाजाला सॅटिस्फॅक्शन पाहायला मिळतं. गोलंदाज पार्थ गावड अप्रतिम बॅकफुट पंच टॅप केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कौशल पुढे सरसावला गेला होता. अक्षयला आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळते. एका साईडला राईट हँड बॅटर एका साईडला लेफ्ट हँड बॅटर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. थोडीफार कुठेतरी क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडते ते मोमेंट कुठेतरी शिफ्ट होतात. गोलंदाजाची जी लय असते ती मात्र कुठेतरी हरवली जाते. त्यामुळे कधी कधी अशा प्रकारच्या जोड्या खूप बनवण्यात येतात एकावेग फॉर्मॅटमध्ये सुद्धा. संघाची धावसंख्या 10 झाली. 2 बॉलचा खेळ झालाय. संत गतीने सुरुवात आहे. मॅच रोमहर्षक स्थितीत पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. विराज किनीला आपण पाहतायत एक लेफ्ट हँड बॅटर धडाडीचा फलंदाज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऋषी पाटीलच्या माथ्यावरून बॉल निघून जातोय. तत्पूर्वी चिकी सिंगल आपण पाहू शकाल. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. धावसंख्येवर 11 रन्स. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. पहिल्या बॉलवर 2 दुसऱ्या बॉलवर 1 तिसऱ्या बॉलवर 1 अशा प्रकारचं विश्लेषण पाहायला मिळतं. 4 बॉलमध्ये 6 विराज किनी आणि मनीष भोईट एकंदरीत 5 बॉलमध्ये 4. 11 रन झालेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग त्या ठिकाणी मिस फील्डचा फायदा मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. शमील पाटील यांना मात्र बीट करत चौकारासाठी 4 रन. ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. काय अप्रतिम ऍक्शन रिप्ले दाखवला गेलाय. चांगला फटका होता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी गेला होता हा बॉल. पार्थ गावड थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल मिळाला त्याला पिक केलं. हुकच्या फटक्यात मात्र 4 धावा बुक केल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 15 धावा. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डरला निवडलाय का मात्र फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. याज्ञिकला आपण पाहू शकाल. फेकी करेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. 17 या धावसंख्येवर. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता. पिकअप शॉट होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते आणि इथून कॅच ड्रॉप झाला. बॅकअप चांगला मिळाला. मनीष भोईर एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिंगल डबलला महत्व देतात. कोणत्या सिच्युएशन मध्ये कसे षटकार आपल्याला खेळायचे आहेत मारायचे आहेत याचं ज्ञान असणारा खेळाडू आहे. इथून मात्र ऑन साईडला फटका फसलाय. फिल्डर येत आहेत. पुन्हा एकदा तीच चुकी परंतु अक्षयला आपण बॅकअप साठी पाहिलं. तुषार घरत मात्र पुढे सस्तावले गेले होते. तुषारने हे कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर बॅकअप चांगलं मिळालं होतं. कारण कमी स्कोर आहे आणि कमी स्कोर मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर आता 12 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉल 20 10च्या सरासरीने खेळावं लागेल. 38 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 38 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 12 बॉल 20 ची आवश्यकता आहे. चला थोडस स्पीडअप करा. अजून एक फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे. अथर्वला गोलंदाजी मार्कवर आणले गेले. 12 बॉल आणि 20 रन. पार्थ थोडस मात्र आपण पाहिलं तर महागडा ठरला गेला कारण 4 एक चौकार आला त्यानंतर 3 सिंगल 2 डबल म्हणजेच 11 रन प्रिव्हियस ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्या. 38 धावांचा पाठलाग करताना सामना बॅलन्स आहे कारण 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात.
या 4 षटकांमध्ये 38 धावा कधी कधी डिफिकल्ट सुद्धा वाटतात, कधी कधी सोप्या सुद्धा वाटतात, परंतु तुमची जी इच्छाशक्ती आहे ती खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला फटका तर आहे, फिल्डर पुढे सरसावतील. वॉड कॅच, अतिशय चांगला झेल प्रणय शिल्लार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड आहे वेडीचा, छोटा पॅक बडा धमाका. ग्रेट कॅच, मनीष भुईरच्या खेळीला पूर्णविराम. एक चांगला उमेदीने झेल टिपला गेला प्रणय शिल्लारच्या माध्यमातून. फलंदाज बाद 05 नंबरची जर्सी परिधान करणारा. ब्रिलियंट पिस ऑफ फील्डिंग हेअर बाय प्रणय शिल्लार. गॉन. अकरा बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विजयासाठी बच्चू बाबा 11 या टीमला कपास लायन्स टीमच्या अगेन्स्ट 37 धावा फलकावर लगावल्या 4 षटकांच्या अखेरीस. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अगदी बॉल डिलिव्हर होत असताना आपण पाहतायत अपीलवर अपील केली जाते, परंतु पंचांवर काहीच इफेक्ट मात्र यावेळेला होणार नाही. चांगला टप्पा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. असं वाटलं टॉस झाल्यानंतर कधी कधी असं रिफ्लेक्ट तुम्हाला वाटतं की बॉल मात्र यावेळेला बॅटला लागून गेलाय, परंतु बॉल चांगला डिलिव्हर झाला होता. ग्रेट अंपायरिंग. ऑन साइडला मिस्टमिंग स्ट्रोक ऑन ड्राईव्ह. एक रन तर मेल. दुसऱ्या रन साठी पलटले होते. फिकेपर्यंत चेंडू उचलेपर्यंत खराब फिके झाली आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर विराज किनीला परतावं लागतंय की काय. यस, डेफिनेटली दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कॉलिंग कोणाचं होतं यावेळेला. फ्लोर लेनचा बॉल वाईट यॉर्कर होता. ऑन ड्राईव्ह खेळला होता. फार वेगाने मात्र फिल्डर त्या ठिकाणी धावले. रवींद्र मेहर एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी केली, त्यानंतर बॅकअप चांगला मिळाला. अक्षयने त्या ठिकाणी जबरदस्त फेकी केली आणि परफेक्ट एंडला फेकी करत असताना आपण पाहताय सादिक राजापूरकर त्या ठिकाणी आपण पाहतायत एका साईडला त्यांनी पाहिलं आणि परफेक्ट डिसिजन देत असताना आपण पाहतायत. यस, गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर आदित्य किनी विरातन खुर्दचा हा मात्र एक भरवशाचा फलंदाज आहे. आता काहीतरी करायची गरज आहे. कागदोपत्री मात्र यावेळेला स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. 19 रन झालेत. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. निनाद पाटील सज्ज होत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. निनाद पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. यस, गॉन. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते. ऋषी पाटील कोणती मिस्टेक करणार नाहीये. फलंदाज बाद. यस, गॉन. नाव घेण्याचं कारण की आज आम्हाला लिस्ट आली. नाव नाही आमच्यापर्यंत आत्ता लिस्ट आली म्हणून आम्ही हे करणार. 19 रन झालेत. सामना बॅलन्सिंग आहे. 8 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बेजबाबदार फटका निनाद पाटीलच्या बॅट मधून आणि त्याचा फायदा मात्र ऋषी पाटील आणि त्यांच्या संघाला मिळाला, अर्थातच अथर्वला. बच्चू बाबा 11 स्ट्रगल करतोय आतापर्यंत. सोहान भोईर यावेळेला फोर्स केलाय. बॉलला इनफिल्डच्या वरून खेळलाय. जोरकस फटका मारला होता, परंतु तेवढंच मात्र प्रणय शिलारचं अतिशय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रणय शिलार ज्या पद्धतीने आला ना त्या पद्धतीने
एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना त्याच ऍक्शनने फेकी करत असताना भावेश पवार स्टाईल मध्ये चांगली फेकी केली होती. ग्रेट. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आवर्जून नाव घ्यावंसं वाटेल तर सर रवींद्र जडेजा. दरम्यान आपण पाहिलं 2 रन्स मिळाल्या. धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत. आता धावा येत आहेत ऑन साईडला, पुल केलंय, फिल्डर येत आहे, त्याला बीट केलंय. अंकित ठाकूर पुढे सरसावले गेले होते आणि सरळ बॉल सोहन भोईरच्या बॅट मधून निघून जाईल डीप मिड विकेटला. पिकअप शॉट, 4 रन शफल झाले होते. अप्रतिम टेम्परामेंट चांगलं पाहायला मिळाला. टेक्निक चांगली वापरली आणि बॉल या वेळेला फिल्डर येण्याच्या अगोदरच मात्र बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 6 बॉल आणि 13 रन. काय मॅचेस रंगलेत सफाळी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये. पैसा वसूल मॅच. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ AR फायटर्स या टीम बरोबर 2 हात करेल. वॉट अ मॅच. 6 बॉल 13. सहा बॉल 13. चला फील्ड सेट करा लवकरात लवकर. कपास लायन्स टीम अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, अर्थातच फायनल मॅच. सहा बॉल 13. कपास लायन्स वर्सेस बच्चू बाबा 11. 25 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट जो आपल्याला आता पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मागे चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. धावा सेव्ह करतील का, कारण याच गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. सुपर बॉलिंग आपण पाहिली होती. अंकित ठाकूरला पाहतायत. आदरणीय सन्मान्य सायली किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सोनावी गावातील उपसरपंच या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल. त्यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर किरण भोईर सर वळतायत. या व्हाईट बॉल खूपच बाहेर होता. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल का. आदित्य एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अंकित ठाकूर 6 बॉल 12 धावा सेव्ह करेल का. 6 बॉल 12. यावेळेला आदित्य किनीचा तडका पाहायला मिळतोय. झेल होईल का. यस रवींद्र मेहरच्या हातामध्ये मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर कॅच. फलंदाज बाद. आदित्य किनीला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बॉल आणि 12 रन. भरपूर उंचीवर बॉल निघून गेला होता. फटका तर चांगला होता, टेम्परामेंट चांगला होता, टायमिंग चांगला होता, परंतु बॉलने खूप उंची घेतली आणि तिथे टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. असं एका क्षणाला वाटलं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. रवींद्र मेहर सेफ हँड. अतिशय चांगला झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत त्याचं सेलिब्रेशन. 5 बॉल आणि 12 रन. सचिन घरत मॅन फ्रॉम पारगाव. पहिली मॅच मात्र बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी फळी होती आणि त्यामुळे आपण पाहतायत बच्चू बाबा 11 टीम कडून आता काहीतरी करावं लागेल, कारण पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. बरेच सामने मात्र आपल्या बाजूने झुकवलेत आपल्या करिअर मध्ये. तुमच्या थोडंसं बाहेर चिडला पिच केला होता. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 10 रन हे सामन्याचं समीकरण. पार्थ गावड पुढे सरसावले गेले होते. ऋषी पाटील थोडेसे निराश होत आहेत. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. 4 बॉल आणि 10 रन. काय सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल का. फायनलचं तिकीट कोणता संघ मिळवेल याकडे लक्ष असणार आहे. 28 ला 4 बॉल आणि 10 रन. बच्चू बाबा 11 टीम साठी विजयासाठी. कपास लायन्स टीमचा अंकित ठाकूर भरवशाचा पॅकेज आहे.
चांगला बॉल फिरवला, यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, अगदी लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग, सुपर, अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. सुपर, फिंगरचा चांगला वापर करतो, ऑफ कटर लेग कटर या दोन्ही गोष्टी मात्र या गोलंदाजाकडे आहे. संमिश्र युक्त गोलंदाजी, वैविध्यता. 3 बॉल 10. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून सॅक्रिफाईस विकेट करण्यासाठी भाग पाडलं. सुहान या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता. सचिन गरत बॅक टू द डगआउट, गॉन. चांगला बॉल यावेळेला फिरवला होता. स्विच हिटचा फटका मारण्याची तयारी दाखवली होती. अंकित ठाकूरकडे बॉल यावेळेला कलेक्ट केलं गेलं आणि इथून आता जो भगतला आपण पाहतायत मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने येत असताना 2 मॅचेस 1 रन काही प्रभावित केलेलं नाहीये. आता 2 बॉल आणि 10 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. सुहान या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु भरवशाचं पॅकेज मी अंकित ठाकूरला का म्हटलं, कारण गेल्या मॅच मध्ये ज्यांनी गोलंदाजी केली होती वाखाणण्याजोगे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला, आता मात्र थांबेल का बॉल की सरळ निघून जाईल षटकारासाठी. क्लास दाखवलाय नितेश पाटील यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. टाकलिपचा वापर केला, ऑफस्टंपच्या बाहेरून मात्र पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वा, सुपर. आता 1 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 4 रन पाहायचे. सुहान भोईर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर अंकित ठाकूर समोर. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा सुहानच्या समोर. 1 बॉल 4. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळलाय आणि काय फटका, आणि पाठीमागे पहा जो थवा होता तो मात्र अप्रतिम उडताना पाहायला मिळतोय. सुपर, क्या बात है. सेलिब्रेशन टाइम. फायनलचं तिकीट मिळून दिलंय. अंगाला शहारा येणारा हा मात्र सामना सुहान भोईरने आपल्या नावावर केला. सुहान सुहान सुहान. हार्ड लक ऋषी पाटील अँड ऑल टीम. टाळ्यांचा कडकडाट ऋषी पाटील सुद्धा करतोय. मी खुश आहे माझ्या संघाच्या कामगिरीवर, कारण अंतिम 4 मध्ये आम्ही सुद्धा आहोत, त्यामुळे कौतुकास्पद यावेळेला पाहायला मिळतं. अंकित ठाकूरने मात्र यावेळेला चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं होतं, परंतु हार्ड लक. चला लगेच चला दोन्ही टीम्स लगेच आपण एअर फायटर्स टीम निहिल की नाही लगेच संघाला बोलवा. 2 मिनिटे फक्त आपली लगेच जातील. पाहुण्यांना आपण लगेच मार्गस्थ करणार आहोत वेळीची दिरंगाई न करताना. आणि रोहिदास भगत साहेब आपल्या सुद्धा टीमला लगेच 11चे जे 15 खेळाडू आहेत लगेच आपण खेळपट्टीवर बोलवायचं आहे. जास्त वेळ न घेताना आपण लगेच टॉस करून फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, सुहान भोईर. बारा बॉल मध्ये 12 रन करून दिल्याने डबल हॅट्रिक घेतली आणि त्यानंतर 4 बॉल मध्ये 18 रनची तुफानी झंझावती बॅटिंग केली आणि अतिशय आपण पाहताय जबरदस्त सामना, अप्रतिम क्लास दाखवला गेला. चला मी मान्यवरांना विनंती करेन लगेच वेळीची दिरंगाई न करताना विनंती करेन मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचंय. तामोरे सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावरून डिरेक्ट मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. चंद्रहास तामोरे साहेब